प्रकरण 3 रोज कीर्द यामध्ये आपण जीएसटी व्यवहाराच्या कीर्द नोंदी आजच्या भागामध्ये समजावून घेणार आहोत। तर विद्यार्थ्यांना तुम्हाला माहिती आहे की पहिले जे आहे, आता सगळ्यांना माहिती आहे की कुठली वस्तू घेताना त्यावर जीएसटी लागतो, परंतु हा जीएसटी लागण्याच्या पूर्वी काय आहे की कुठल्याही वस्तूवर कशा आहे त्या वस्तूनुसार सरकार काय वेगवेगळ्या स्टेजेस मध्ये कराची आकारणी करत होते। जसं आता त्याच्यामध्ये आहे एक्ट्राय आहे किंवा काय आहे की त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे कर आहे की कस्टम ड्युटी लावायचे, त्याच्यानंतर जी आहे सेल्स सर्व्हिस टॅक्स लावायचे, मनोरंजन कर लावायचे, असे वेगवेगळ्या स्टेजेस मध्ये वेगवेगळे कर लावण्यात यायचे। परंतु 1 जुलै 2017 पासून सरकारने काय केलं की एक वस्तू आणि एक कर म्हणजे सर्वत्र वस्तूंवर हा सारखा कर लावण्यात आलेला आहे। तर आता यामध्ये काय आहे की विविध वस्तूंवर विविध पद्धतीने जीएसटी म्हणजे काय आहे की गुड्स सर्व्हिस टॅक्स म्हणजे वस्तू आणि सेवा कर। आता यामध्ये ज्या आपल्या नेहमीच्या आवश्यक ज्या वस्तू आहेत, जसं आहे भाजीपाला आहे, दूध आहे, किंवा सेवा म्हटलं तर ज्या धर्मादाय देणग्या दिल्या जातात, ज्या सेवा करण्याच्या दृष्टीने कोणत्या काही संस्था अस्तित्वात येतात, तर यांना या करातून सूट देण्यात आलेली आहे। परंतु जे आहे सुकामेवा आहे, बटर आहे, यासारख्या वस्तूंवर 5% जीएसटी लावण्यात येतो। तर जे आहे आपलं इतर वस्तू आहेत जशा मोबाईल सारख्या वगैरे वस्तू आहेत, तर यावर 12% हा जीएसटी आकारण्यात येतो। तर आपले ग्रेनाइट आहे, संगणक आहे, यासारख्या वस्तूवर या काय आहे जास्त दराच्या वस्तू, याच्यामध्ये जो आहे 18% दराने जीएसटी आकारण्यात येतो। आणि ज्या चैनीच्या वस्तू आहे, तर जसं आता मोटरसायकल आहे, फ्रीज आहे, यावर कशा आहे की 28% हा जीएसटी सरकारने ठरवलेला आहे। आता वेगवेगळ्या नुसार आता थोडासा हा जीएसटी मध्ये फरक केला जातो, परंतु काय आहे की सर्वत्र हे जीएसटीचे दर जे आहे ते फिक्स करून देण्यात आलेले आहे। आणि ज्या वेळेला आपण वस्तूची खरेदी करतो त्यावेळेला आपल्याला काय आहे की टॅक्स हा जो जीएसटी आहे हा द्यावा लागतो, आणि वस्तूची आपण विक्री करतो त्यावेळेला आपण समोरच्या व्यक्तीकडून काय हा जीएसटी ची राशी घेत असतो। तर आजच्या भागामध्ये आपण उदाहरणाद्वारे ह्या जीएसटी ची आकारणी कशी करायची हे आपण आज समजून घेणार आहोत। तर यामध्ये आपण काय लक्षात घेणार आहोत की जीएसटी व्यवहाराच्या कीर्द नोंदी कशा करायच्या। आता यामध्ये पहिलं उदाहरण आहे की जलाराम आणि कंपनीकडून ₹50,000 किमतीचा लॅपटॉप म्हणजे काय संगणक ज्याला म्हणतो तो खरेदी केला, त्यावर 18% दराने जीएसटी आकारण्यात आला। आणि शोधन कशाद्वारे करण्यात आलेला आहे, चेकद्वारे म्हणजे धनादेश देण्यात आलेला आहे। तर सर्वप्रथम आपण इथे काय समजून घ्यायचं आहे की आता जीएसटी कसं काय काढायचं आहे। आता संगणक जो आहे म्हणजे लॅपटॉपची किंमत बघा, लॅपटॉपची किंमत किती आहे, किंमत आहे रुपये किती म्हटलेलं आहे आपल्याला 50,000। आता या 50,000वर किती टक्के आहे, 18% जीएसटी आकारायचा आहे। आता या 18% जीएसटी पैकी 9% जीएसटी हा केंद्र सरकारला जातो आणि 9% जीएसटी 9% म्हणजे काय 18च्या अर्धे करायचे, 9 आणि 9 किती होतात 18, म्हणजे 9% अर्धा जो आहे 18च्या 9% जो आहे तो केंद्र सरकार जीएसटी घेते, आणि 9% कोण घेतं की आपलं राज्य सरकार। तर इथे आपण याच्यामध्ये प्लस करायचं आहे की कोणाचा जीएसटी आपल्याला पहिले केंद्र सरकारचा, केंद्र सरकार त्याला काय म्हणतात CGST म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा गुड्स सर्व्हिस टॅक्स, सेंट्रल सी म्हणजे सेंट्रल। आता हा किती पर्सेंट आहे 9%, 50,000च्या 9% काढता येतं तुम्हाला। कसं काढायचं आहे 50,000 गुणिला 9 भागीला काय करायचं 100। इथे बघा हे 2 शून्य कट झालेले आहे, 50,000 गुणिला 9 भागीला 100, 2 शून्य कटले,
मग इथे 9 45 किती आले? 45 लिहिले आणि हे 2 शून्य, म्हणजे 50,000वर 9% आपण काढले, म्हणजे 50,000 गुणिला 9 भागीला 100 किती आले? 4,500, म्हणजे 50,000वर 9% किती आले? 4,500. तसंच जसं केंद्र सरकारला 9%, तर राज्य सरकारचे पण काय आहे? राज्य सरकार म्हणजे काय? SGST, म्हणजे स्टेटचा गुड्स सर्व्हिस टॅक्स किती %? 9%. म्हणजे हे जे 18% होतं त्याचं आपण विभाजन केलं 9%, 9%. दोन्ही सरकारला म्हणजे केंद्र सरकारला 9% आणि राज्य सरकारला. इथे किती येईल आहे? 4,500. 4,500 म्हणजे टोटल आता इथे किती झालेली आहे? 59,000. म्हणजे जी वस्तू 50,000 किमतीची होती, जीएसटी आकारल्यामुळे आपल्याला आता ती कितीला पडत आहे? 59,000ला. आता ह्याची नोंद कशी करायची ती आपल्याला बघायची आहे की रोजकिर्दीमध्ये नोंद कशी कराल तुम्ही? रोजकिर्दीत नोंद, रोजकिर्दीत आपल्याला नोंद करायची आहे. तुम्हाला माहिती आहे रोजकिर्दीची आखणी कशी करतो आपण? इथे दिनांक, त्यानंतर विवरण, खातेपान, पा, त्यानंतर नावे राशी, इथे आपण रक्कम लिहत असतो म्हणून रुपीज लिहायचं इथे, आणि इथे जमा राशी. नोंद करताना जर इथे आपल्याला वर्ष दिलं असेल, महिना दिला असेल, तारीख दिली असेल, तर ती आपण इथे लिहत असतो. काय लिहितो? पहिले आपण वर्ष लिहत असतो, पण इथे आता वर्ष नाही दिला, तर पहिले काय लिहितो आपण? वर्ष, त्यानंतर महिना लिहत असतो आणि त्यानंतर काय लिहत असतो? त्याचा जो दिनांक दिला आहे तो लिहत असतो उदाहरणामध्ये. आता याची नोंद कशी करायची आहे? काय खरेदी केलेला आहे? लॅपटॉप खरेदी केलेला आहे, म्हणजेच काय? संगणक खरेदी केलेला आहे. आता आपल्याला काय करायची आहे? नोंद करायची आहे. तुम्हाला आपला जो नियम आठवत असेल, जे आपण गोल्डन रूल आपण समजून घेतले होते मागच्या भागामध्ये, म्हणजे मागच्या प्रकरणामध्ये, की ज्या वेळेला वस्तूची खरेदी म्हणजे संपत्तीची खरेदी करण्यात येते, त्यावेळेला आपला जो वास्तविक खात्याचा नियम काय सांगतो की व्यवसायात येणाऱ्या संपत्तीचे खाते काय करायचे? आपल्याला नावे करायचे आहे. संगणक ही काय आहे? संपत्ती आहे. मग व्यवसायात येणाऱ्या संपत्तीचे खाते काय करायचे आहे? आपल्याला नावे. म्हणजे इथे संगणक खाते काय करायचे आहे? तुम्हाला नावे करायचे आहे. संगणक खाते नावे. संगणकाची किंमत किती आहे? 50,000. आता आपण ज्या वेळेला संगणक खरेदी करणार आहे, तर त्यावर आपल्याला टॅक्स हा द्यावा लागणार आहे. कर हा काय करायचा आहे? द्यायचा आहे. म्हणजे आपला तो काय? खर्च आहे. आणि नामधारी खात्याचा नियम काय सांगतो की काय? खर्चाचे खाते काय करायचे आहे? नावे करायचे आहे. म्हणजे आपण हा जो सीजीएसटी आहे, इथे इनपुट म्हणतात त्याला, इनपुट सीजीएसटी खाते नावे. किती राशी काढली आहे आपण? कॅल्क्युलेशन करून सांगितलंय तुम्हाला. 4,500 कसे आले? तर हे 4,500. आणि इथे एसजीएसटी, इनपुट एसजीएसटी खाते नावे किती येईल आहे? 4,500. आता एकूण रक्कम किती झाली आपली? ही टॅक्स आकारल्यावर 59,000. याचं शोधन कसं करण्यात आलेलं आहे? चेकद्वारे, म्हणजे धनादेशाद्वारे. म्हणजे काय? आपण तिथे धनादेश ज्या वेळेला म्हटल्या जातं त्यावेळेला आपण रोख नाही लिहित. काय लिहितो? बँक खाते लिहितो. आता व्यवसायातून काय आहे?
आपण चेकद्वारे शोधन करणार, म्हणजे पैसा जाणार आहे, म्हणजे जाणाऱ्या संपत्तीचे खाते काय करतो आपण, जमा करतो. मग इथे आपण जी राशी देणार आहे ती कशाद्वारे देणार आहे, चेकद्वारे देणार आहे. म्हणून मग बँक खाते इथे जमा. बँक खाते तुम्हाला सांगितलं आहे, जे आपण जे खातं जमा होतं ते आपण थोडीशी जागा सोडून लिहत असतो. बँक खाते काय आहे, जमा. म्हणून त्याचं कुठे रक्कम लिहायची, जमा राशीच्या कॉलम मध्ये. एकूण किती राशी आहे ती, 59,000. म्हणजे 50,000, 4,500, 4,500 यांची बेरीज किती येईल आहे, 59,000. इथे काय आहे, आपण किती टक्के दराने खरेदी केलेली आहे, 18%. 18% जीएसटी ने संगणक खरेदी केल्याबद्दल. खरेदी केल्याबद्दल. तर अशा प्रकारे ज्यावेळेला आपण वस्तूची खरेदी करतो आणि त्यावेळेला त्यावर जर आपल्याला जीएसटी आकारायला सांगितलं असेल तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, जीएसटी ची नोंद रोजकिर्दीमध्ये करायची आहे. आता इथे 50,000 किंमत होती लॅपटॉपची, त्यावर 18% दराने जीएसटी आकारायला सांगितलंय. 18% पैकी 9% कोणाचा, केंद्र सरकारचा म्हणजे सीजीएसटी, आणि 9% कोणाचा, राज्य सरकारचा म्हणजे एसजीएसटी. आपण 9% कसं काढलं, 50,000 गुणिला 9 भागीला 100. इथले 2 शून्य कटले, मग गुणाकार केला 500 गुणिला 9 किती आले, 4,500. मग 50,000वर 9% 4,500 आणि 50,000वर 9% किती, 4,500. काय खरेदी केलेलं आहे आपण, लॅपटॉप. मग ज्या वेळेला आपण संपत्तीची खरेदी करतो, लॅपटॉप हा काय आहे, संपत्ती आहे, म्हणजे संगणक काय आहे, संपत्ती आहे. मग येणाऱ्या संपत्तीचे खाते काय करायचं आहे, नावे. म्हणून आपण म्हणजे वास्तविक खात्याचा नियम लावलेला आहे आपण इथे. म्हणून संगणक खाते काय झालेलं आहे, नावे किती, 50,000. आणि इथे आपण हा जो टॅक्स आहे तो देणार आहे, है ना, म्हणजे काय खर्च आहे. आणि नामधारी खात्याच्या नियमानुसार म्हणून इथे मग सीजीएसटी चे खाते आपण नावे केलेलं आहे 4,500 आणि एसजीएसटी खाते किती, नावे 4,500. आणि आपण टोटल अमाऊंट देणार आहे 59,000 या खरेदीच्या याच्यामध्ये. तर बँक खाते किती आहे, 59,000. कारण आपण शोधन जे आहे ते रोख नाही केलंय. रोख केलं असतं तर इथे रोख खाते लिहिलं असतं, परंतु चेकद्वारे आपण शोधन केल्यामुळे इथे काय आलेलं आहे, बँक खाते 59,000. आणि मग आपल्याला स्पष्टीकरण, रोजकिर्दीमध्ये स्पष्टीकरण हे आवश्यक असतं. म्हणून 18% जीएसटी ने आपण काय केलेलं आहे, संगणक खरेदी केल्याबद्दल. आता या जीएसटी ची नोंद ज्यावेळेला आपण वस्तूची विक्री करतो ती कशी करायची ते आपण या उदाहरणाद्वारे समजून घेऊ. इथे म्हटलेलं आहे की रुपये 1,00,000 ला मोटरसायकल 28% जीएसटी ने विकली व रक्कम चेकने मिळाली. आता मोटरसायकल कितीची होती, मोटरसायकल ही होती रुपये 1,00,000, है ना. आता यावर काय आहे की आपल्याला जीएसटी आकारायचा आहे. किती आहे टोटल जीएसटी, 28% आहे. परत तुम्हाला माहिती आहे की अर्धा कोणाचा असतो, सीजीएसटी म्हणजे केंद्र सरकारचा, आणि अर्धा टॅक्स कोणाचा असतो, राज्य सरकारचा. मग आता इथे आपल्याला जसं सीजीएसटी म्हणजे केंद्र सरकारचा, सीजीएसटी किती, 28चे अर्धे तुम्हाला माहिती आहे किती होतात, 14%. आणि राज्य सरकारचे किती, राज्य सरकारचा कर म्हणजे एसजीएसटी, त्याचा किती, 14%. म्हणजे 14 आणि 14 28. आता 1,00,000वर 14% काढायचं. कसं काढाल तुम्ही 1,00,000वर 14%, काढून बघा. इथे रफ मध्ये मी तुम्हाला सांगते कसं काढायचं. 1,00,000 गुणिला 14 भागीला 100.
इथे हे 2 शून्य कटले, मग राहिले किती? हे 1000 राहिले इथे. 1000 गुणिला 14 किती होईल? हे 14000. परत लक्ष द्या, 1 लाख म्हणजे इथे आपण लिहिले 1 लाख गुणिला किती? 14 भागीला 100. वरचे 2 शून्य गेले, खालचे 2 शून्य. 1000 गुणिला 14 किती आलेले आहे इथे? 14000. ठीक आहे, 14000 आलेले आहे. म्हणजे 1 लाखावर 14% किती आलेले आहे? 14000. आणि परत हे 14% तुम्ही 1 लाखावर काढले तेवढेच येणार सेम. म्हणजे इथे टोटल किती येईल? आहे 1,28,000. म्हणजे आता जी वस्तू आपली 1 लाखाची होती, आपण टॅक्स आकारून आता आपल्याला किती मिळणार आहे? 1,28,000. आता याची आपल्याला रोजकिर्दीत नोंद करायची आहे. रोजकिर्दीत नोंद कशी करायची ती समजून घेत आहे. हे आपल्याला पुढे उदाहरणामध्ये असं सेंटेन्स येईल, हा व्यवहार आहे, त्यावेळेला नोंद कशी करायची म्हणून आपण ह्या नोंदी सेपरेट मध्ये आपण समजून घेत आहोत. म्हणजे जर उदाहरणामध्ये असा व्यवहार आला तर तुम्हाला या पद्धतीने नोंदी करता येईल आहे. आता इथे आपण किती आलेला? 1,28,000. तुम्हाला परत बघा, जे आपण कॉलम काढतो रोजकिर्दीची, त्याचं तुम्हाला आता माहिती झालेलं आहे की पहिला कॉलम असतो दिनांकाचा, दुसरा असतो विवरणचा, तिसरा असतो खातेपान, आणि हा नावे राशी. इथे रुपीज लिहायचे. त्यानंतर जमा राशी, मी इथे आखूनच ठेवलेलं होतं. इथे आपल्याला फक्त नाव इथे लेबलिंग करायचं होतं. आता तुम्हाला माहिती आहे इथे आपल्याला तारीख किंवा वर्ष किंवा महिना दिलेला नाही, पण आपला क्रम काय असतो? पहिले आपण लिहत असतो वर्ष, त्यानंतर लिहत असतो महिना, आणि नंतर लिहत असतो दिनांक. हा क्रम लक्षात ठेवायचा. ज्यावेळेला आपण गणित सोडवतो, उदाहरण सोडवतो, त्यावेळेला आपल्याला वर्षही दिलेलं असतं, महिना दिलेला असतो आणि दिनांकही दिलेला असतो. आता इथे आपल्याला बघायचं आहे की मोटरसायकल काय केलेली आहे? विकली आहे. मोटरसायकल ही संपत्ती आहे. म्हणजे इथे वास्तविक खात्याचा नियम काय सांगतो की व्यवसायातून जाणाऱ्या संपत्तीचे खाते जमा करायचे आहे. म्हणजे इथे काय आहे? मोटरसायकल विकली म्हणजे व्यवसायातून ती गेली आणि जाणाऱ्या संपत्तीचे खाते जमा करायचे आहे. आणि येणाऱ्या संपत्तीचे खाते काय करायचे आहे? आपल्याला नावे. तर जी राशी मिळणार आहे आपल्याला, राशी काय आहे? रक्कम मिळालेली आहे, म्हणजे राशी मिळालेली आहे. राशी, रक्कम, रोख ही काय असते? संपत्ती असते. आणि म्हणून त्याला वास्तविक खात्याचा नियम लावतो आपण की येणाऱ्या संपत्तीचे खाते आपण नावे करतो. आता राशी कशाच्या स्वरूपात येणार आहे? चेकच्या स्वरूपात. म्हणून बँक खाते आपण काय करणार आहे? नावे करणार आहे इथे. कारण वस्तूची विक्री केल्यावर राशी ही मिळत असते. म्हणून इथे आपण काय करू? बँक खाते नावे. बँक खाते नावे. एकूण किती राशी मिळणार आहे ही? कारण ही वस्तूची किंमत आणि हे दोन एसजीएसटी, सीजीएसटी आणि एसजीएसटी हे दोन कर आकारून किती किंमत झालेली आहे? 1,28,000. 1,28,000. आता कशाची विक्री केलेली आहे आपण? मोटरसायकलची. म्हणून मोटरसायकल खाते जमा, खाते जमा. याची अमाउंट आहे 1 लाख. आणि इनपुट इथे सीजीएसटी, सीजीएसटी खाते इथे येईल आहे 14,000. त्यानंतर एसजीएसटी खाते इथे येईल आहे 14,000. म्हणजे इथे बरोबर इथे याची टोटल किती येतं? 1,28,000. सारख्या संख्येने जो खाता आहे ते नावे आणि जमा झाले पाहिजे. इथे काय केलेलं आहे आपण? 28%
28% GST ने मोटरसायकल विकल्याबद्दल किंवा विक्री केल्याबद्दल. तर अशा प्रकारे ही नोंद जी आहे ती आपण जर मोटरसायकलची विक्री केली किंवा संपत्तीची विक्री केली तर लक्षात ठेवायचं की जे जीएसटी चे खाते आहे ते काय होतात, जमा होतात. आणि इथे आपण बँके थ्रू म्हणजे चेक थ्रू आपण घेतलेला आहे रक्कम, म्हणून बँक खाते काय झालेलं आहे, नावे झालेलं आहे. आणि संपत्तीची विक्री करतो त्यावेळेला संपत्तीचे खाते काय होतं, जमा होतं. आणि खरेदी करतो त्यावेळेला संपत्तीचे खाते काय होतं, नावे होतं. आणि इथे आता आपण पैसे दिलेले आहे म्हणून बँक खाते जमा झालेलं होतं. तर अशा प्रकारे काय आहे की ज्यावेळेला जीएसटी आकारला जातो त्यावेळेला या पद्धतीने आपल्याला नोंदी ह्या करायच्या असतात. तर आजचा भाग आपण इथेच संपवूया आणि पुढील भागामध्ये आपण जीएसटी असलेलं जे व्यवहार आहे त्याचं आपण उदाहरण समजून घेऊ.